पण आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राइक इनला नो स्ट्राइक इनला प्रदीप गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉल होती या साबिरला पण पाहत आहे. ओ प्रचंड वेग पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती क्लीन बोल्ड पहिल्या बॉल वरती पहिली विकेट संपादित पहिल्या बॉलवरती पहिली विकेट संपादित केली आहे. आमचे संदीप सर नेहमी म्हणत असतात दुकान खुली नाही और कर्फ्यू लग गया अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती पहिली विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. बॅटिंग करत असताना बाळ गोपाळ हा संघ स्पार्टन टीमला आपण पाहत आहे. क्षेत्ररक्षण करत असताना बाळ गोपाळ हा संघ चांगली कामगिरी करतोय. बाळ गोपाळ फर्स्ट विकेट इज गॉन. ओ प्रचंड वेग या बॉलवरती इथे घडलंय काय नशीब साथ देत नाहीये. ठेवला चोरी तर होणारच आणि चोरी झाली विकेटची. फलंदाजानं दांडी दाखवली आणि गोलंदाजानं ती दांडी इथे वाकवली. बॅट्समन आउट. यस डिझे या षटकांमध्ये आणखीन एक विकेटचं पतन साबिरनं पटकावलं. जर आणखीन एक विकेट संपादित केली तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती मान्यवर आहेत ॲडव्होकेट ध्रुवांजी रसाळ साहेब त्यांच्या माध्यमातून 500 रुपीजचं कॅश प्राइज. प्रचंड वेग या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. वेगाचा बादशाह साबिरला आपण पाहत आहे. वाईट बॉल आला. वेगावरती नियंत्रण होतं पण दिशेमध्ये नियंत्रण नाहीये. दिशा खराब. अंपायर सिग्नल वाईट. ओ या वेळेस देखील सलगचा येणारा दुसरा वाईट बॉल. अद्याप जर विचार करायला गेला तर बॅटच्या स्वरूपात एकही धावा आलेली नाहीये. 7 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात आणि 7ही धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात लागल्यात. धावा येणं गरजेचं आहे. पुढचा बॉल. ओ या वेळेला देखील विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एका विकेटचं पतन. बॅट्समन आउट. एक विकेट खऱ्या अर्थानं सांघिक कोट्याची आहे. 2 विकेट वैयक्तिक संपादित केल्या साबिरनं. तिसरी विकेट येईल का. ओ फुलर लेनचा बॉल. इथे घडलंय काय. एक धाव कंप्लीट झाले. बॅटच्या स्वरूपात ही पहिली धाव आपल्याला पाहायला मिळते. संघ धाव पोहोचला 8 अंकावरती. चौथ्या बॉलवरती सिंगल. 3 विकेट अद्याप गमावल्यात. बॅटिंग करत असताना स्पार्टन टीमनं 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्टील 2 टू गो. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव. लेफ्ट हँडेड बॅटर धावकुऱ्याचा फलंदाज प्रदीपला आपण पाहत आहे स्ट्राइक इनला. प्रदीप ऑन अ स्ट्राइक. दोन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक पहिल्यामधील
फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. ओम साई MTCLive.in ही वाहिनी आपण पाहता. मलंग टेनिस क्रिकेट, चांगली क्वालिटी, चांगली क्लिअरिटी. आणि या प्रीत वाक्यावरती सातत्यानं चालत असणारी वाहिनी. यस, पंचांचं बोर्ड आकाशाकडे. 1 मोर विकेट डाऊन. बॅट्समन OUT फलंदाज बा. ॲडव्होकेट ध्रुवांजी रसाळ साहेबांच्या माध्यमातून 500 रुपीजचं कॅश प्राइज होतं आणि ते लागू झालं गोलंदाज साबिरला. 8 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला 4 गड्यांच्या नुकसानात. या टीमचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये सचिन आला आहे, तब्बल 6व्या क्रमांकावरती. पहिलं षटक, शेवटचा बॉल. सचिन तयार. हळूहळू प्रेक्षकांची अल्लोड गर्दी. या वेळेला देखील चांगला बॉल, चांगली डिलिव्हरी, पायांचा वेध घेणारा बॉल. बघता बघता षटक क्रमांक पहिला कंप्लीट. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस दा फलकावरती धावा आपण पाहत आहे. जोडला गेला तब्बल 4 गड्याच्या नुकसानात 8 या अंकावरती. चर्चा करत होतो आपण ओमसाई MTCLive.in या वाहिनीची. खऱ्या अर्थानं प्रत्येक विभागामध्ये भरपूर चांगला काम या वाहिनीचा आपण पाहत असतो. आज खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या वाहिनीनं आपल्या क्वालिटीच्या जोरावरती, आपल्या क्लिअरिटीच्या जोरावरती आपल्या नावाची आगळी वेगळी छाप निर्माण केली आहे. आमचे ऑफिशियल अपडेटर असतील ध्रुव म्हात्रे, तदनंतर रोशन फराड असतील, तदनंतर आमचे भावेश ठाकरे असतील, तदनंतर आमचे ऑफिशियल कॅमेरामन यश असतील. या टीमच्या माध्यमातून सातत्यानं चांगलं वर्क आपल्याला पाहायला मिळतंय. आमचे साथी समालोचक संदीपजी बोराडे सर या देखील समालोचकांना एक लेजंड समालोचक आहेत, पण आपल्या आवाजाची छाप आजही संपूर्ण महाराष्ट्रभरमध्ये सोडतायत. बंबाल आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅक वरती. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये. दुसरं षटक, पहिला बॉल. स्ट्राइक इनला बॅट्समन पिंट्या. ओ, पहिला बॉल. लेग ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडला, तदनंतर गती थोडीशी कमी केली या बॉलला आणि थोडासा हातभर वळण घेत असताना सरळ जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय बंबानं. ओ, यावेळेला क्या बात आहे. पॅडल स्वीप, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिग्नेचर शॉट बाय नेक्स्ट बॉल. राईट आर्म राऊंड ट्रॅक. पंचांच्या उजव्या बाजूनं बंबा. ओ, यावेळेला पुढे सरसावून बाटची टोपेज. विकेट कीपर चेंडूच्या खाली. 1 मोर विकेट डाऊन. टेकन अ व्हेरी गुड कॅच. बॅट्समन आणखीन एक GPL चौका.
आणि ही स्पर्धा यशस्वी कशी होईल यासाठी स्वतःला वाऱ्यासारखं झुकून दिलंय आमच्या चेतनदादांनी आणि ही स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहिलं इथे घडलंय काय इंडिया गेटच्या मधून बॉल फरार रन्स मिळतील 4 हा दमदार चौकार स्पर्धेचं आकर्षण जर पाहायला गेलं तर या चमचमत्या ट्रॉफीज लक्ष वेधणाऱ्या या ट्रॉफीज आपण पाहत आहे जणू काय पाहता क्षणी प्रेमात पडावं अशाच या आकर्षित ट्रॉफी आपण पाहत आहे आणि तब्बल या संघानं या स्पर्धेमध्ये 24 संघांमधून कोणता एक संघ या चॅम्पियन ट्रॉफीवरती आपलं नाव कोरेल याचं उत्तर उद्याच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल यासाठी केला होता अट्टास की हा क्षण गोड व्हावा आणि हा क्षण आज गोड होत असताना शेवटचा बॉल ड्राइव केलाय डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये फिल्डर दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती डेंजर इनला थ्रो फेकी टन टन फलंदाजाला परतावा लागेल विकेटचं पतन बॅट्समॅन एक आगळी वेगळी संकल्पना या जीपीएल मध्ये गायकर प्रीमियर लीग मध्ये 20 धावा स्कोर केल्यावरती 20 रन्स 2 षटकांच्या अखेरीस 20 धावा आपल्याला पाहायला मिळतात रोनक गोलंदाजी ट्रॅक वरती आला आता रोनकला खऱ्या अर्थाने आपल्या संघाची रोनक वाढवावी लागेल पहिल्या षटकाच्या पहिल्या 4 बॉलवरती विकेट संपादित झाल्या तदनंतर कुठेतरी असं वाटलं होतं की संघ थोडासा अडचणीत सापडलाय पण तदनंतर अडचणीतून सावरायचं काम सचिन नावाच्या फलंदाजाने केलंय सेन्सिबल क्रिकेट विकेट टिकवून ठेवली तदनंतर धावा देखील बनवतोय धावा कशा होईना पण धावा येत आहेत ही खऱ्या अर्थानं जमीची बाजू म्हणावी लागेल स्पार्टन टीम साठी 21 धावा शुभ अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलोय प्रचंड वेग बॅट्समन बीट विकेट कीपर बीट नशिबाची साथ आणि हा आलाय नशिबाचा चौकार बाईच्या स्वरूपात या चौकार आपल्याला पाहायला मिळाला 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आमचे 2 ऑफिशियल पंच थँक्यू दिशा पाहावी लागेल आमचे प्रशांत सर दर्शवतात की आपण वाईड असेल एक्स्ट्राच्या स्वरूपात एकदा ऍड केली जाते लेगंपारच्या भूमिकेत आमचे लक्ष्मण सर आहेत ऑफिशियल टीम ओ धीम्या गतीचा बॉल लॉलीपॉप चेंडू आपल्याला पाहायला मिळाला लॉलीपॉप डिलिव्हरी सिंगल इथे एकवटली गेली आहे सचिनला पण पाहता स्ट्रायकिंगला ओ इथे घडलंय काय फलंदाजाला परतावा लागेल ज्या बॅट्समनच्या बॅटमधून धावा येत होत्या त्या बॅटरला आता माघारी परतावा
आखडवा प्रहार बॉल सीमा पार हा घणाघाती प्रहार चौकार. तीस धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. एक बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 मधील लास्ट बॉल ऑफ दी थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 7 गडी अद्याप गमावलेत. 9व्या क्रमांकाचा बॅटर आणि त्याच्या बॅटमधून हा दमदार चौकार. चांगली कामगिरी करतोय जिया. हो पुढे सरसाव स्ट्रोक केलाय. कन्सिक्युटिव्ह सेकंड इनर ओव्हर. बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला आणि त्याच्या बॅटमधून 2 बॉलवरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. 34 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. तीन षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 3 षटकांच्या अखेरीस 7 गड्यांच्या नुकसानात 34 धावा आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक डेथ ओव्हर अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं षटक आणि या अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज गुड्डू आला. स्ट्राइक इनला आयुष, नॉन स्ट्राइक इनला जिया, ज्याच्या बॅटमधून 2 बॉल 2 चौकार नुकतेच आपण पाहिलेत. गोलंदाजी ट्रॅक वरती गुड्डूला आपण पाहताय. पहिला बॉल डेथ ओव्हर आहे. पहिला बॉल सॉफ्ट अंडर ड्राइव्ह केलाय. स्वीप कव्हर रिझन मध्ये फिल्डर चांगली फिल्डिंग. पहिल्या बॉल वरती पहिली चिकी सिंगल. 35 प्रेक्षकांनी अल्लोड भरलेलं हे दिग्गज क्रीडांगण ऐतिहासिक क्रीडांगण आणि याच ऐतिहासिक क्रीडांगणावरती भरपूर मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहिल्या. या वेळेला देखील सिंगल कंप्लीट. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळावाला पाहिजे जियासाठी. खऱ्या अर्थानं आपले प्राण प्रतिष्ठा पणाला लावून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. अप्रतिम बॅटिंग जियाची आपल्याला पाहायला मिळते. वय वर्ष जर पाहायला गेलं तर भरपूर कमी आहे. दिशा पाहणे गरजेचे. दिशा थोडीशी खराब. अंपायर आमच्याकडे वळतात आणि पंचांनी दर्शवलंय की हा बॉल वाईड आहे. डीप मिड विकेट रिजन मध्ये एक फिल्डर. वाइडिश लॉन्ग ऑन वाइडिश लॉन्ग ऑफ. स्वीपर कव्हर एक्स्ट्रा कव्हर. बॅटची लीडिंग एज. ओहो क्या बात आहे. म्हटलं जाताना जर 99% तुमची मेहनत असेल तर 1% तुमचा नशीब असतो आणि ती नशीब इथे साथ देत असताना स्पार्टन टीमचा धाव फलकावरती धावा 41. 99% मेहनत करताय स्पार्टन टीम पण 1% नशीब इथे साथ देतोय आणि हा आलाय नशिबाचा चौकार. एका धाबेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष चालू आहे. माध्यमातून चौकार आलाय. 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. बाउंड्री येणं गरजेचं आहे आणि ती बाउंड्री आली आहे बॅट्समन आयुषच्या बॅटमधून. 41 रन्स. नेक्स्ट बॉल. हो इथे घडलंय का. इंडिया गेटच्या मधून बॉल फरार. धावा मिळतील 4. हा घणाघाती चौकार. +4 अर्थातच नशिबाचा पंजा. आज खऱ्या अर्थानं स्पार्टन टीमचं लक फॅक्टर ऑन झालंय. इंडिया गेटच्या मधून बॉल फरार झाला. फ्रीटचा बॉल. पंचांचा पंखा फिरला. पंचांचा हेलिकॉप्टर फिरलाय. फ्रीटचा बॉल. आयुष तयार. इथे देखील दिशा खराब. एक भलं मोठं महागडं षटक म्हणावं लागेल. खऱ्या अर्थानं तब्बल 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आपण पाहिल्या होत्या त्या 34 होत्या.
आणि तदनंतर तब्बल 48 धावा आपण पाहत आहे. क्या बात आहे. 14 धावा अद्याप खर्च केल्यात गोलंदाज गुड्डूनं. फ्रीट कंटिन्यू असेल. उर्वरित बॉल शिल्लक आहेत. पुढे सरसावून चाबुक स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गोळीच्या वेगानं फरार. बाटला एका धावेच्या साथीनं संघ जाऊन पोहोचला 50 अप. 50 प्लस 54 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात आणि 55 धाव्यांचं माफक लक्ष उभं केलंय. ते क्षेत्ररक्षण करत असताना बाळ गोपाळ या टीमच्या अगेन्स्ट 54 धावा बनवल्या गेल्या स्पार्टन टीमच्या माध्यमातून. 55चं माफक लक्ष उभं केलंय. अशा प्रकारे लक्षाचा पाठलाग करेल बाल गोपाळ संघ. याचं उत्तरार्धामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि तत्पूर्वी देऊयात डीजे ऑपरेटरला एक गोल्डन चान्स. यस डीजे. पहिला बॉल पायांचा वेध घेणारा बॉल. पहिल्या बॉलवरती इथे
लेग बायच्या स्वरूपात सिंगल ICC नियम क्रमांक 26 आपल्याला पाहायला मिळाला. लेग बायच्या स्वरूपात सिंगल लिया. ओ या वेळेला देखील डोक्याची घंटा टन 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 बॅट्समन OUT नॉन स्ट्राईक इनला. हो यावेळेला देखील चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. मिड ऑफ रेझर मध्ये ड्राईव्ह केलं होतं कार्पेटच्या साह्यानं. या बॉलला कॅरी करण्यात आला. सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. लक्ष मोठं आहे पण बाल गोपाळ हे नाव कुठं छोटं आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मेहनत देखील मोठी करावी लागेल. ऑन साईडला टर्न केलाय. फिल्डर आहेत. इथे घडलंय काय. सिंगल आलिया. बॅकअप चांगलं म्हटलं जाताना मोबाईल असो अथवा क्रिकेट या दोन्ही गोष्टींमध्ये बॅकअप असणं भरपूर गरजेचं आहे आणि बॅकअप आपल्याला पाहायला मिळालं जियाच्या माध्यमातून. सॉफ्टरनं खेळायचा प्रयत्न. गोलंदाजानं स्वतःच्या फील्ड पोझिशन मध्ये बॉलला फील्ड केलं आणि या वेळेला डॉट बॉल. मिड ऑफ रिझर मध्ये फिल्डर. इथे घडलंय काय. जीवनदान मिळालंय आणि हे जीवनदान कितपत महागडं ठरतंय हे देखील पाहावं लागेल. षटक क्रमांक पहिला कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 10 फलकावरती धावा आपण पाहत आहे. जोडल्या गेल्या 4 अंकावरती. 4 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 55चं लक्ष आहे. 51 करायच्यात 18 मध्ये. 17.00च्या रिक्वायरमेंटने बॅटिंग करायची मैदानाच्या आतमध्ये बाळ गोपाळ या टीमला. अर्थातच तब्बल 12 चौकार येणं गरजेचं आहे. 12 ते 13 चौकारांची आवश्यकता या मॅच मध्ये. येस 18 बॉल 51ची गरज या मॅच मध्ये. 51 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 18 बॉल्स. मॅचचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रेक्षणीय भरपूर साऱ्या प्रेक्षक यावेळेला देखील ऑन साईडला ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्ह इथे डोक्याची घंटा वाजली आहे पण शेवटच्या मुमेंटला खऱ्या अर्थानं बॅट्समन आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचला. सिंगल कंप्लीट झाली आणि सिंगलच्या साथीने धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 6 अंकावरती. 5 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ओ यावेळेला दिशा पाहावी लागेल. लेंथ लाईन पाहणं गरजेचं आहे. दिशा खराब. अंपायर सिग्नल दॅट्स अ वाईट बॉल. हो यावेळेला देखील हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला टर्न करायचं होतं. संपर्क नाहीये. यावेळेला देखील डॉट बॉल. बाईकच्या सोबत ही सिंगल आपल्याला पाहायला मिळाला. एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. हो या वेळेला फलंदाजाला परतावा लागेल. विकेटचं पतन. अक्रॉस द बॅटन स्ट्रोक खेळलाय. मिड विकेट रेझर मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. या संघाचा जर विचार करायला गेला ना तर या संघामध्ये अपकमिंग यंगस्टार ची वर्णी भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. भरपूर सारे यंगस्टार खेळाडू. ओ प्रचंड वेग. जियाला पण पाहत आहे. क्या बात आहे. जियाने जर विचार करायला गेला तर आजच्या दिवसामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. अप्रतिम स्पेल त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. विथ बॅट विथ बॉल विथ फील्ड तिन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी जियाची आपल्याला पाहायला मिळाला. क्या बात आहे. चाबुक स्ट्रोक.
बाल गोपाळ या टीमला. ऑन साइडला आमच्या कमेंट्री बॉक्सचा सल्यूट ठोकणारा हा दमदार फटका सोने पे सुहागा. संघर्षाला सुरुवात झाली आहे. आता आक्रमकतेला सुरुवात झाली आहे. लक्ष मोठं आहे पण अशक्य नाहीये. आता मोठा लक्ष्याचा पाठलाग करत असताना हा संघर्ष मोठा आपल्याला पाहायला मिळतोय. मोठी मेहनत करावी लागेल बॅटिंग करत असताना बाळ गोपाळ या टीमला. 2 बॉलवरती 2 चौकार आल्यात. नेक्स्ट बॉल ऑफ साइडला पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन. आणखीन एक दमदार फटका. अगदी येणारा हा तब्बल 3रा दर्जेदार गायकर प्रीमियर लीगचा रुबाबदार चौकार. चोवीस धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 55चं लक्ष आहे. 24 लागल्यात. 31ची अजूनही गरज आहे. हो या वेळेला पायांचा वेध घेणारा बॉल. चांगली डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल. 12 मध्ये 11 चौकारांची आवश्यकता होती. त्यानंतर 3 बॉलमध्ये 3 चौकार आले. 24 धावा. ऑफ साइडला हा कडक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. यावेळी देखील सिंगल. एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. समोरच्या दिशेने खेळला पिकअप स्ट्रोक. ओ या वेळेला हाईट फॅक्टर मॅटर करेल. या बॉलवरती चौकार आलाय. अजून एक धमाकेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि या फटक्याचा चटका लागलाय. विनंती असेल की आपण बाउंड्री लाईनच्या थोडस मागे व्हायचंय. 33 लागल्या गेल्यात. 22 करायच्या 6 मध्ये. 12 मध्ये 44 ची आवश्यकता होती. या षटकामध्ये 22 धावा आल्या. आता 22 धावा अजूनही बनवायच्यात 6 बॉल मध्ये. मंजिल दूर है लेकिन जाना जरूर है. सहा बॉल 22 ची गरज. ज्या प्रकारे तिसऱ्या षटकामध्ये 22 धावा बनवल्या त्याच प्रकारे या षटकामध्ये देखील 22 धावा बनवाव्या लागतील. जर 21 धावा बनवल्या तर सुपर ओव्हर. जर 20 धावा बनवल्या तर स्पार्टन संघ विजयी. आणि जर 22 धावा बनवल्या तर बाळ गोपाळ संघ विजयी. पण क्रिकेटचा खेळ आहे. जर आणि तरला महत्व नाहीये. 22 धावा आपल्याला बनवाव्या लागतील. 21 धावा जर बनवल्या तर सुपर ओव्हर ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षकांची अल्लोड गर्दी. 6 बॉल 22. पहिला बॉल
पहिला बॉल आणि इथे पहिला बॉल प्रेशर निर्माण करणारा आपल्याला पाहायला मिळाला, प्रेशर क्रिएट करणारा हा पहिला बॉल डॉट. औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये, एखादा चमत्कार या मॅचचं चित्र बदलवेल, पण आता औपचारिकता शिल्लक आहे. फलंदाजाला परतावा लागेल विकेटचा पता. पण आपले चला, जय श्रीराम 64 संघ आपण सज्ज राहायचा आहे. DMM बॉय संघ आपण देखील सज्ज राहायचा. आणि या मॅच नंतर जो संघ विजय होईल तो संघ असे टॉप 3 मध्ये टॉप 1 आपण काढणार आहोत. बॉल आउटची लढत आपल्याला पाहायला मिळेल. हो, इथे देखील हा देखील डॉट बॉल. या मॅच मध्ये आपली पकड मजबूत करत असताना स्पार्टन टीमला आपण पाहता. यावेळेला सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये स्पार्टन टीमनं. विजय